मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, काल मी संध्याकाळी व्हिडिओ बनवू शकलो नाही, आउट ऑफ सिटी होतो. आजही संध्याकाळी उशिरा व्हिडिओ येईल किंवा उद्या सकाळीच व्हिडिओ येईल. अजून मार्केट सुरू व्हायला वेळ आहे. तर मी आज 4 कंपन्या तुम्हाला सांगणार आहे. 4ही कंपन्या चांगल्या आहेत, डिस्काउंटवर आहेत आणि पोर्टफोलिओमध्ये ठेवल्या तर भविष्यामध्ये चांगले रिटर्न मिळवून देऊ शकतात. पहिली कंपनी आहे केन्स टेक्नॉलॉजी. 2549 वर ट्रेड करत आहे आणि 3.34% वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. ही कंपनी ज्यांना एरोस्पेस आहे, डिफेन्स आहे, त्याच्यामध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर ऑटोमेटिव्ह, इंडस्ट्रियल, एरोस्पेस, डिफेन्स, आउटर स्पेस, न्यूक्लिअर, मेडिकल, रेल्वे याच्यामध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर ह्या एका कंपनीत जरी केली तरी आपण त्याच्यात गुंतवणूक केल्यासारखी होईल. एकदम चांगली कंपनी आहे. पोर्टफोलिओ हिचा डायव्हर्सिफाईड आहे त्यामुळं आणि लीडिंग कंपनी आहे. तुम्ही इथं बघू शकता लीडिंग कंपनी आहे. तर ही कंपनी भविष्यामध्ये चांगले पैसे आपल्याला बनवून देऊ शकते. या कंपनीचं मार्केट कॅप 16,000 करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते. 114चा PE आहे. PE थोडासा जास्त आहे. ROCE 21.5, ROE 16.4, तर फेस व्हॅल्यू 10 आहे. मित्रांनो, ही कंपनी तुम्ही पोर्टफोलिओमध्ये ॲड करण्याअगोदर PE थोडा जास्त आहे. हिचे रिझल्ट येऊ द्या आणि रिझल्ट आल्यानंतर मग तुम्ही ही पोर्टफोलिओमध्ये ॲड करू शकता. कारण रिझल्ट जर थोडेसे मायनस आले तर कंपनी अजून थोडी मायनस होऊ शकते. EPS बघा, EPS वाढलेले आहेत. PE हा मीडियन PEच्या खाली ट्रेड करत आहे. इथं तुम्ही बघू शकता. अजून थोडा खाली आला तर अजून चांगली आपल्याला संधी उपलब्ध होऊ शकेल याच्यामध्ये गुंतवणूक करायची. हिचे सेल्स आणि प्रॉफिट बघू. सेल्स 2020 पासूनचे आहेत. 368, 421 करोड, 706 करोड, 1126 आणि 1532 करोड हे 3 क्वार्टरचे आहेत. सेल्स चांगले वाढलेले आहेत. नेट प्रॉफिट 9 करोड, 10 करोड, 42 करोड, 95 करोड आणि 143 करोड. प्रॉफिटही कंटिन्यू वाढत आहेत आणि सेल्स ग्रोथ चांगली, प्रॉफिट ग्रोथ त्याच्याहूनही चांगली. ट्रिपल डिजिट आहे. डबल डिजिट आपण 20च्या आसपास असेल तरीही चांगली मानतो. इथे 112 आणि 128 आहे. एका वर्षाचे CAGR जे मिळालेले आहेत ते 171 मिळाले. तर भविष्यामध्ये ही कंपनी आपल्याला इथं चांगले CAGR मिळवून देऊ शकते. चार्ट बघितला तर सपोर्टहून वर गेलेली आपल्याला इथं पाहायला मिळते. इथं सपोर्ट घेऊन ती वर गेलेली आहे आणि जर हिचे रिझल्ट खराब आले, काही झालं तर पुन्हा जर खाली आली तर ही 2200च्या थोडंसं पुढं 2230-40मध्ये ही कंपनी येऊ शकते. तर इथं जर आली तर तुम्ही तिथं अजून गुंतवणूक करू शकता. जर अजून घेतली नसेल तर वरूनही अजून ह्या कंपनीला आपल्याला बरंच डिस्काउंट इथं मिळत आहे. म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे 20-25% तेवढं डिस्काउंट ही कंपनी आज देत आहे. तर कोणाला जर ही कंपनी आवडत असेल तर ही कंपनी तुम्ही खरेदी करू शकता. पुढची कंपनी आहे कॅम्पस. ह्या कंपनीबद्दल बरेच लोक परेशान झालेले आहेत, पण ही कंपनी आता बेस बनवलेला आहे असं वाटतंय आणि इथून ती वर जाईल. सध्या 240 वर ट्रेड करत आहे. 152% वाढ काल झालेली आपण पाहिलेली आहे. कंपनी चांगली आहे आणि अशा वेळेस जर आपण ह्याच्यामध्ये गुंतवणूक केली तर भविष्यात चांगला पैसा बनवून देऊ शकते. मार्केट कॅप 7,000 करोडचा आहे. स्टॉकचा PE 92 आहे. ROCE 23, ROE 23.8 आणि फेस व्हॅल्यू 5 आहे. हिचे EPS आपण चांगले वाढलेले होते, पण मागचे हे 2 क्वार्टर हे कमी झाल्यामुळं आता कंपनी आपल्याला खाली मिळत आहे. पण मीडियन PEच्या जवळ आपल्याला हिचा PE मिळत आहे. मीडियन PE जो हा आहे तो आहे 93.4. त्याच्याजवळच PE ट्रेड करत असलेला आपल्याला पाहायला मिळते. हिचा 1 क्वार्टर जरी रिझल्ट चांगले आले तर कंपनी आपल्याला हातात येणार नाही. प्रॉफिट लॉस बघू. सेल्स 2018 पासूनचे आहेत. 410 करोड, 464 करोड, 633 करोड, 711 करोड, 1194 करोड, 1484 करोड आणि 3 क्वार्टरचे झालेले आहेत 1432 करोड. तर सेल्स चांगले वाढलेले आहेत. नेट प्रॉफिट बघू. नेट प्रॉफिट 31, 40, 60 करोड, 27 करोड, 109 करोड, 117 करोड आणि आता 80 करोड. हे जे 80 करोड प्रॉफिट इथं जे कमी झालेलं नाही ते 2 क्वार्टर ह्याच्यामध्ये ॲड आहेत की जे प्रॉफिट कमी झालेलं आहे ह्या कंपनीचं. पुढे बघूया. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ निश्चितच चांगली आहे. सध्या फक्त आपण इथं जर पाहिलं
तर सध्या चालू वर्षामध्ये आपल्याला इथं मायनस दिसत आहे, म्हणून शेअर पण इथं आपल्याला चालू वर्षामध्ये मायनस दिसत आहे. पण भविष्यामध्ये हिचे प्रॉफिट ग्रोथ जर बघितले तर 25-30च्या आसपास आहेत आणि आपल्याला इथं 30-35च्या आसपास CAGR ही कंपनी बनवून देऊ शकते असं वाटतंय. रिझर्व जर पाहिले तर 440 करोडचं रिझर्व आहे. बोरिंग जर पाहिलं म्हणजे कर्ज जर पाहिलं तर 327 करोडचं कर्ज आहे. शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर 74.10 तर 73.88 म्हणजे मालकाकडं भरपूर ह्या कंपनीचे शेअर्स आहेत. आणि पब्लिक जर पाहिली तर 14.3चे 13.10 झालेली आहे. FIIनं ह्याच्यामध्ये खरेदी केली होती, 12% गेली होती FII. त्याच्यानंतर हळूहळू मायनस होऊन आता 5.22 आली. जशीच FII ह्याच्यामध्ये खरेदी करेल, शेअर रॉकेट बनल्याशिवाय राहणार नाही. चार्ट बघू शकता, सध्या डाऊन ट्रेंडमध्ये आहे आणि जोपर्यंत डाऊन ट्रेंडमध्ये आहे तोपर्यंतच आपण ह्याच्यामध्ये खरेदी जर केली हळूहळू, ह्या सपोर्टला घेतला असेल कोणी, ह्या सपोर्टला घेतला असेल कोणी, इथं घेतला असेल, पुन्हा जर खाली आला तर इथं घेतला असेल, तर हे ॲक्युम्युलेट करायची ही जागा आहे. ह्याच्यामध्ये आपण हळूहळू शेअर जमा करू शकतो. गेल्या महिन्यात काही, ह्या महिन्यात काही, पुढच्या महिन्यात काही असे जर जमा केले तर चांगले शेअर जमा होतील. आणि जेव्हा हा शेअर वर निघेल तेव्हा आपल्याला चांगला पैसा बनलेला पाहायला मिळतोय. आणि आपण कधी खरेदी करतो तो वर 400 आणि 500च्या पुढं निघाला की मग तर आता हा घ्यायला पाहिजे, म्हणजे आज हा जो आपण इथं गुंतवणूक करायला पाहिजे होती ती सोडून देतो आणि वर गेल्यानंतर घ्यायला लागतो, म्हणजे आपलं तिथं नुकसान होतं आहे. तर हे प्रॉफिट आपल्याला भेटत नाही. तर असं न करता तर ह्याच्यामध्ये जोपर्यंत तो फिरतोय असा, तर तिथंच तुम्ही हळूहळू गुंतवणूक करा. सपोर्ट आला की घ्यायचा, सपोर्टला आला घ्यायचा, सपोर्टला आला घ्यायचा, असं म्हणजे हळूहळू गुंतवणूक केली तर तुमचे शेअर्स वाढतील आणि भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देऊ शकतो. सध्या 240वर ट्रेड करत असलेला आपल्याला पाहायला मिळतं आहे. खाली जर पुन्हा आला तर तो 200च्या आसपास इथं येऊ शकतो आणि वर 250च्या वर जर तो निघाला तर मग वर निघून जाईल. त्याच्यानंतर कंपनी आहे डायनॅमिक केबल. आपण मागं 2-4 दिवसापूर्वी व्हिडिओ पाहिला होता. केबलच्या कंपन्या पॉलिकॅब वगैरे यांना बायचं रेटिंग दिलं होतं, पण त्याच्यामध्ये डायनॅमिक केबल सांगितलं नव्हतं. पण डायनामिक केबल 12.15% वाढलेलं आहे. म्हणजे आपल्याला सांगितल्या दुसऱ्या कंपन्या आणि पळायला लागल्यात दुसऱ्या कंपन्या. खरेदीमध्ये दुसऱ्या कंपन्या ते खरेदी करायला लागलेत आणि आपल्याला दुसऱ्याच कंपन्या सांगितलेल्या आहेत. ही कंपनीसुद्धा चांगली कंपनी आहे. सोलारमध्ये जे केबल लागतात ते केबल ही बनवते. इंडस्ट्रीयल केबल बनवते. त्याच्यानंतर रेल्वेचे सिग्नलिंगचे केबल बनवते. असे वेगवेगळ्या केबल ही कंपनी बनवते आणि सोलारचं भविष्य असल्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला ह्या कंपनीत चांगला फायदा झालेला पाहू शकतो. मार्केट कॅप 968 करोड, एकदम कमी मार्केट कॅप आहे. 28चा PE पण जास्त नाही. ROC 23.9, ROE 19 आणि फेस व्हॅल्यू 10 आहे. भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो. छोटी कंपनी आहे, मस्त पैसा बनवून देऊ शकते ही कंपनी. EPS चांगले वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि PE तितका जरी डिस्काउंटवर जर नसेल तरी तो 25.89च्या आसपास आहे, तर तो जास्त नाही. तर इथं आपण खरेदी करू शकतो. कंपनीवरून आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे. प्रॉफिट लॉस बघू. सेल्स जर पाहिले ते 2011 पासूनचे सेल्स आहेत. 140 करोडचे सेल्स 706 करोडपर्यंत कंपनी घेऊन आली आणि हे 3 क्वार्टरचे आहेत. नेट प्रॉफिट जर पाहिलं तर नेट प्रॉफिट 0 होतं, नंतर 3 करोड झालं, आता 34 करोड झालेलं आहे. म्हणजे नेट प्रॉफिटही 10 पटीपेक्षा जास्त वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे आणि भविष्यामध्ये आपल्याला पैसेही चांगले बनवून देईल. 5 वर्षाचा CAGR 75% आहे. 3 वर्षाचा 163 दिला आहे आणि चालू वर्षामध्ये 140. म्हणजे चालू वर्षामध्ये कंपनी भरपूर पळालेली आपल्याला ह्याच्यावरून दिसत आहे. रिझर्व जर पाहिलं तर 171 करोडचं रिझर्व आहे आणि 113 करोडचं कर्ज असलेलं कंपनीवर आपल्याला पाहायला मिळतं आहे. शेअर होल्डिंग पॅटर्न एकदम चांगला आहे. मालकाकडे 74.47 म्हणजे भरपूर शेअर मालकाकडे आहेत आणि पब्लिक जर पाहिली तर 25.44ची पब्लिक असलेली पाहायला मिळते. FII जर ह्याच्यामध्ये खरेदी करायला सुरुवात झाली तर शेअर वर जाऊ शकतो. सध्या रेजिस्टन्स फेस करत आहे. इथं वारंवार घेतलेला आपण पाहू शकतो. त्याच्यावर निघाला तर शेअर वर निघून जाईल. 450च्या वर हा शेअर जर ट्रेड करायला लागला तर मग शेअर हळूहळू वर निघून जाऊ शकतो आणि हा एक यू पॅटर्न हा तो बनवू शकतो. तर ह्या शेअरवर तुम्ही लक्ष ठेवू शकता. त्याच्यानंतर आहे DP वायर्स. हे स्टील वायर बनवते ही कंपनी. 549वर ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते.
इथं बघू शकता आणि काल ही 7.31% वाढलेली आहे. ही कंपनी स्टील वायर बनवते, इथं तुम्ही बघू शकता. आणि या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर 851 करोड. ही कंपनी पण छोटी कंपनी आहे. 20चा पी आहे, म्हणजे पी पण जास्त नाही. 32 ROE 23.9 जवळपास 24 आणि फेस व्हॅल्यू 10 आहे, म्हणजे भविष्यामध्ये स्टॉक स्प्लिट होऊ शकतो. EPS चांगले वाढलेले आहेत आणि त्याबरोबरच पी ट्रेड करत असलेला आपल्याला दिसतोय. मिडियन पी जो आहे त्याच्या थोडासा वर गेलेला पी आहे आणि कंपनी चांगली असल्यामुळं या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. मिडियन पी 13.3चा आहे, तर कंपनी सध्या 20च्या पुढं ट्रेड करत आहे, पण पी तरीही जास्त नाही. प्रॉफिट लॉस जर पाहिला, सेल्स 2012 पासूनचे सेल्स आपण बघू शकतो. 76 करोडचे सेल्स आहेत, ते 1178 करोडपर्यंत आणलेत. मागच्या वर्षी ते 1215 करोडपर्यंत होते. हे 1178 हे 3 क्वार्टरचे आहेत, एक क्वार्टर त्याच्यात ॲड व्हायचं राहिलेलं आहे. नेट प्रॉफिट जर पाहिलं तर -0 नंतर 1 करोड तर 42 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आपल्याला इथं पाहायला मिळते. तर नेट प्रॉफिटही चांगलं ह्या कंपनीनं वाढवलं आहे. तिचं मार्केट कॅप कमी असूनही कंपनी चांगलं प्रॉफिट जनरेट करते. इथं बघू शकता सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ एकदम जबरदस्त आहे. 20च्याही पुढं 30च्याही पुढं कंपनी सेल्स प्रॉफिट ग्रोथ इथं जनरेट करत असलेली आपल्याला पाहायला मिळते. तर भविष्यामध्ये आपल्याला इथं चांगले CAGR मिळू शकतात. 5 वर्षाचा 54% मिळाला आहे, 3 वर्षाचा 81 आणि चालू वर्षामध्ये 50%चा CAGR ह्या कंपनीनं बनवून दिलेला आहे. शेअर होल्डिंग पॅटर्न बघू शकता. 70.37% हे प्रमोटर होल्डिंग होती, ती 74.78पर्यंत आली, म्हणजे प्रमोटरनं ह्याच्यामध्ये खरेदी केलेली आपल्याला दिसून येते. आणि 25.20 ही पब्लिक आहे. चार्ट बघू शकता. आपण मागं सांगितलं होतं की इथंच आपण व्हिडिओ बनवला होता तो, की हा W पॅटर्न हिनं बनवलेला आहे आणि इथून कंपनी वर जाईल. आपण 440च्या आसपासच व्हिडिओ बनवला होता या कंपनीचा. अजूनही जास्त वर गेलेले नाही. कोणाला ही कंपनी खरेदी करायची असेल तर खरेदी करू शकता. 548 वर ही ट्रेड करत आहे. अजून 1-2 ग्रीन कॅन्डल इथं लागू शकतात आणि पुन्हा मग कंपनी थोडं करेक्शन देईल आणि पुन्हा थोडंसं खाली येऊ शकते. तर ह्या कंपनीवरही तुम्ही लक्ष ठेवू शकता. मित्रांनो, अशा कंपन्याच्या 2-2, 4-4 शेअर डीपमध्ये जर खरेदी केले तर भविष्यामध्ये आपल्याला चांगला पैसा ह्या कंपन्या बनवून देऊ शकतात. व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे. तुम्ही या कंपन्यावर अभ्यास करा आणि खरेदी विक्रीचा निर्णय स्वतः तुम्ही घ्यावा. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.